नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अक्षय तृतीयेसाठी सांडळ्या कुरड्यांसोबत आंब्याचं पन्हं कसं करायचं ते सांगणार आहे। आपण आता बघूया साहित्य। बघा साहित्य: गूळ, साखर, मीठ, चारोळी, विलायची, सोप, कात, गहुला, कचुला, सुपारी, खसखस, तांदूळ, विड्याची पान, ही माझ्या घरची विड्याची पान आहेत, चुना आणि सुपारी, आणि ही उकडलेली कैरी। आता आपण प्रथम खाकस, तांदूळ, कचुला, गहुला, थोडीशी बडीशेप आणि खोबरं हे सगळे स्वच्छ धुवून पाण्यात भिजत घालून ठेवलेलं आहे। आणि विड्याची पानला थोडासा कात, चुना आणि सुपारीचा तुकडा असं हे करून वेगळे भिजत घालायचं आहे। हे छान भिजून झाल्यानंतर याला स्वच्छ चाळणीने पूर्ण स्वच्छ गाळून घेणार आहोत। गाळून घेतल्यानंतर आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। हे तयार झालेलं सारण आणि हे आंब्याचा गर काढून केलेलं आंब्याचं कैरीचं पन्हं, त्यात आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे गाळून घेतलेलं ते त्यात मिक्स करूया। याचा बघा कलर कसा चेंज होतो आहे, अगदी सुंदर। आणि हे असं तयार झालं आहे मिश्रण, बघा तुम्ही। आणि छान ढवळून घ्यायचं आहे। एकजीव झालं की आपण गंजामध्ये थोडं तूप घालू, विलायचीची थोडी पावडर घालू आणि त्यात ते मिक्स केलेलं पन्हं घालू। आता आवडीनुसार साखर, गूळ घालू त्यात, पुन्हा छान गूळ घालू। आणि आता आपण चवीला मीठ घालू, ढवळून घेऊन अगदी थोडं पाणी घालू, त्याला जितकं आवश्यक आहे तेवढं पाणी, आणि छान अगदी येऊ द्यायचं। छान उकळी आली की त्यात चारोळी घालायची आणि विलायचीचं पावडर पण घालायचं। बघा आता छान पन्ह्याला उकळी आलेली आहे। आपलं छान पन्हं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे पन्हं आणि कुरड्या याची काही वेगळीच चव असते आणि याचा अक्षय तृतीयेला फार मान असतो।